नमस्कार. स्वामी भक्त हो आपणा सर्वांचं श्री स्वामी समर्थ या यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. कधी कधी आयुष्यात असं आपलं संकट येतो की आपण स्वतःला विचारतो की स्वामी माझ्यासोबत आहेत की नाही, आणि स्वामी माझ्यासोबत असताना हे असं का घडतं. पण भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, प्रत्येक संकट म्हणजे स्वामींची परीक्षा नसते. कधी कधी ते स्वामींचं आपल्याला मिळालेलं संरक्षण असतं. आपल्या आयुष्यामध्ये काही प्रसंग हे अचानक येतात. एखादं काम होत नाही, ज्याच्यावर विश्वास ठेवला तोच माणूस दूर जातो. पैशांची अडचण निर्माण होते. मनासारखं काहीच घडत नाही. कितीही प्रयत्न केले तरी आपल्याला मार्ग सापडत नाही. आणि मग आपल्याला वाटतं की स्वामी माझी परीक्षा घेत आहे. पण कदाचित स्वामी असंही म्हणत असतील की तू ज्या मार्गावर चालला आहेस किंवा तू ज्या मार्गावर चालली आहेस तो मार्ग तुझ्यासाठी योग्य नाही, म्हणून तुला मी थांबवलं आहे. आपल्याला थांबवणारा प्रत्येक हा अडथळा वाईट नसतो. कधी कधी या अडथळ्यामुळे आपल्या आयुष्याभोवती एक वेगळ्या प्रकारचं संरक्षण निर्माण होत असतं. तुम्ही एखादं काम करण्यासाठी खूप प्रयत्न करता, पण प्रत्येक वेळी काही ना काही अडथळा येतो. मग आपण चिडतो, हे माझ्या बाबतीत होतं. पण भक्तांनो, थोडं थांबा. कधी कधी स्वामी आपल्याला हवं ते देण्यापेक्षा आपल्यासाठी योग्य ते देण्याचा मार्ग तयार करत असतात. म्हणून एखादी गोष्ट होत नसेल तर लगेचच निराश होण्याची गरज नाही. स्वामींच्या चरणी एवढंच म्हणा की स्वामी, मला काय हवं आहे हे माझं मन जाणतं, पण मला काय योग्य आहे हे तुम्ही जाणता. म्हणजे ही भावना जर आपल्या मनात आली की संकटाकडे पाहण्याची जी दृष्टी आहे ती आपली आपोआप काय होते, बदलते. आपण संकटाकडे सकारात्मकतेने पाहायला लागतो. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यापासून दूर जाते. मग आपल्याला दुःख होतो. आपली मैत्री तुटली असेल किंवा आपल्या जवळचा शेजारी पाजारी आपल्याशी चांगला असणारा काही कारणास्तव आपल्याकडून तुटला, लांब गेला, आणि मग आपल्याला वाटतं की ही व्यक्ती माझ्याजवळ असायला हवी होती. तो माझा मित्र होता, त्याने मला असं असं मार्गदर्शन केलं होतं. पण ज्याच्या जाण्याने आपण वाईट वाटून घेतो, त्याच्या जाण्यामुळे आपलं भविष्यात खूप मोठं असं संकट टळत असतं. आणि म्हणून प्रत्येक व्यक्ती ही आपल्या आयुष्यात येते आणि जाते, म्हणून ती काही आपल्याकडे टिकूनच राहील असं नाही. काही माणसं आपल्याला शिकवण्यासाठी येतात आपल्या आयुष्यामध्ये, तर काही माणसं आपली परीक्षा घेण्यासाठी येतात, तर काही एखादा चांगला मार्ग दाखवून निघून जातात. म्हणून कोणी दूर गेलो किंवा कोण आपल्यापासून तुटलो तर आपण स्वतःला दोष द्यायचा नाही. कदाचित स्वामींच्या योजनेत त्या व्यक्तीची भूमिका किंवा त्या व्यक्तीचं आपल्यासोबत राहणं तिथपर्यंतच होतं. दुसरं म्हणजे संकट आलं की दोन गोष्टी होतात. काही लोक हे देवापासून दूर जातात आणि काही भक्त देवाला अगदी घट्ट धरून बसतात. जर संकटामध्ये तुमच्या ओठांवर तुमच्या सद्गुरूंचं म्हणजे स्वामी समर्थांचं हे नाव अधिक काळ येऊ लागलं, सारखं सारखं येऊ लागलं, तर समजा संकटाने तुमच्याकडून काही घेतलं असेल, पण त्याच संकटाने तुम्हाला अगदी स्वामींच्या अधिक जवळ आणलेलं आहे. कारण सुखात आपल्याला देव आठवणं सोपं असतं, पण दुःखात स्वामी माझ्यासोबत आहेत असं म्हणणं म्हणजे खरी काय आहे, आपली श्रद्धा आहे. सुखाच्या दिवसामध्ये आपली ताकद आपल्याला कळत नाही, पण जेव्हा संकट येतं तेव्हाच आपली ताकद आपल्याला कळते. आपण किती सहन करू शकतो, किती संयम ठेवू शकतो, किती विश्वास ठेवू शकतो, ही आपली ताकद आहे. कधी कधी स्वामी संकट दूर करण्याआधी आपल्याला संकटाला सामोरे जाण्याची शक्ती देतात. म्हणून माझं संकट कधी संपणार असा विचार करत बसण्यापेक्षा कधी कधी आपण आपल्या स्वतःलाच विचारायचं की या संकटातून स्वामी मला काही शिकवत आहेत.
या संकटामधून मला काहीतरी दिशा मिळत आहे, असा आपल्या मनाला आपण प्रश्न विचारायचा, समजून घ्यायचं. तर आपल्याला खरोखर त्याच्यातून नक्कीच मार्गदर्शन मिळत राहील. कधी एखादा बघा अडचण आल्यानंतर एखादा आपला मार्ग बंद होतो, काय करावे आपल्याला सुचत नाही, पण त्याच वेळी दुसऱ्या बाजूला आपल्याला मार्ग सापडतो. ही आहे स्वामींची लीला. एक दरवाजा बंद झाला की दुसऱ्या दिशेने आपला दरवाजा आपल्या अडचणीसाठी उघडलेलाच असतो. म्हणजे काहीतरी आपल्याला सोल्युशन मिळतं. म्हणून आयुष्यात काही संपलं तर त्याला अगदी शेवट समजणं योग्य नाही. कदाचित तो नवीन सुरुवातीचा काय असेल संकेत असू शकेल. आपल्याला फक्त काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे, प्रयत्न करत राहायचा आहे आणि स्वामींवर श्रद्धा ठेवायची आहे. स्वामी आपल्यासोबत आहेत हे सतत आपल्या मनामध्ये घोळवत राहायचं आहे. स्वामी भक्तो, एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, स्वामींवर श्रद्धा ठेवणे म्हणजे आयुष्यात कधीच संकट येणार नाही असा अजिबात अर्थ घ्यायचा नाही. तर श्रद्धेचा अर्थ असा आहे की संकट आलं तरी आपण एकटे नाही. आपल्या डोळ्यात अश्रू असतील, भीती असेल, मार्ग दिसत नसेल, तरीही मनात एक आवाज असतो की घाबरू नकोस, स्वामी आपल्यासोबत आहेत. अशीच आपल्या मनाची आपण काय घालायची, समजूत घालायची. म्हणजे हे 4 शब्दसुद्धा आपल्याला खूप धीर देत असतात किंवा आपल्याला पुन्हा उभं राहण्यासाठी पुरेसे असतात. आज जर तुमच्या आयुष्यातही काही संकट सुरू असेल, एखादं काम अडकलं असेल, मनासारखंही घडत नसेल, कुणीतरी तुमच्यापासून तुटलं असेल, लांब गेलं असेल, भविष्याबद्दल आपल्याला भीती वाटत असेल, तर आज स्वामींच्या चरणी तुम्ही शांतपणे प्रार्थना करा. शांतपणे बसा, डोळे मिटा आणि मनापासून म्हणा की स्वामी, माझ्या आयुष्यात काय घडत आहे हे मला कदाचित समजत नाही आहे, पण माझ्यासाठी योग्य काय आहे हे मात्र तुम्हाला माहीत आहे. माझ्या मनातील भीती दूर करा, मला योग्य मार्ग दाखवा आणि कोणत्याही परिस्थितीत आपली जी श्रद्धा आहे ती आपण काय करायची नाही, सोडायची नाही. आणि म्हणून स्वामींना सांगायचं सारखं आपण बोलतच राहायचं सारखं की कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावरील माझी श्रद्धा ढळू देऊ नका स्वामी, असं स्वामींना आपण परत विनवणी करायची आहे. तुम्ही बोला स्वामींची, स्वामींच्या मूर्तीसमोर, फोटोसमोर, तुम्ही जिथे स्वामींना ठेवल्या त्या ठिकाणी जाऊन तुम्ही स्वामींशी सारखे बोला. निश्चित स्वामी आपल्याला मार्ग दाखवतच असतात, दाखवत राहतील. पण काही क्षण हे आपण स्वामींजवळ कायम बोलत राहिलो पाहिजे. आणि भक्तांनो, कधी चमत्कार म्हणजे संकट नाहीसं होणं नसतं, तर चमत्कार म्हणजे संकटाच्या मध्यभागी आपलं मन शांत होणं. कारण जिथे स्वामींचं नाव आहे तिथे कधीच आपली आशा संपत नाही, कारण स्वामी आपल्या सतत सोबत असतात. म्हणून शेवटी एवढंच मला सांगायचं की संकट आलं म्हणून आपण त्यापासून दूर पळायचं नाही किंवा स्वामी आपल्यापासून दूर झाले, स्वामी आपल्याला काही पाठीशी नाहीत असं समजायचं नाही. कदाचित संकटाच्या काळातच स्वामी तुमचा हात काय करत असतील, घट्ट धरून उभे असतील, हे आपल्याला समजणार नाहीत. आपली तेवढी पात्रता नाही आणि म्हणून त्यांचा हात आपल्याला दिसणार नाही, पण त्यांच्या कृपेचे संकेत मात्र आपल्याला नक्की दिसतील, यात शंकाच नाही. आणि म्हणून संकटाला घाबरू नका, प्रयत्न करत राहा, चुका आपल्या सुधारत राहा, आपलं मन स्वच्छ ठेवत राहा आणि स्वामींचं नामस्मरण करत राहा. कारण संकट कितीही मोठं असलं तरी स्वामींच्या कृपेची सावली ही त्या संकटापेक्षाही खूप मोठी असते. आणि म्हणून भक्त हो, मित्र हो, स्वामींवर कायम तुम्ही श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा, कुठल्याही संकटाला घाबरू नका. हा संदेश जर तुमच्या मनाला पटला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हा शब्द लिहून तुम्ही माझ्या ह्या व्हिडिओला प्रोत्साहन द्या. धन्यवाद.